नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्हा परिषदेत कुमार कांबळे यांचा प्रश्नाचा भडीमार. घनकचरा, आवास, अभ्यासिका ते माणगाव परिषदेच्या वास्तूच्या पुनर्वसनासाठी 2 कोटींची मागणी. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कबनूरचे जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे यांनी विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवला. घनकचरा प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, ऐतिहासिक माणगाव परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वास्तूमध्ये वास्तव्यास होते त्या वास्तूच्या पुनर्वसनासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची मागणी, तसेच UPSC MPSC विद्यार्थ्यांसाठी कबनूर व कोरोची येथे अभ्यासिका उभारणे आणि सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील नागरिकांना घरकुले व सातबारा देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदस्य कुमार कांबळे यांनी जनहिताच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. घनकचरा प्रकल्प तातडीने उभारणे, प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवणे, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून नागरिकांना दिलासा देणे, ऐतिहासिक माणगाव परिषदेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वास्तूमध्ये 20 व 21 मार्च रोजी वास्तव्यास होते त्या वास्तूच्या पुनर्वसनासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणे, UPSC MPSC स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी कबनूर आणि कोरोची येथे अभ्यासिका उभारणे, तसेच सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील अतिक्रमण नियमित करून रहिवाशांना सातबारा व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर करण्याची मागणी त्यांनी सभागृहात ठामपणे मांडली आहे. हिरकणी न्यूजसाठी पत्रकार लखन कांबळे.